त्या उत्सवाचे 10 दिवस वाजवतात आणि शेवटचे 2 दिवस तर 24 तास जवळजवळ वाजवतात. तर यामुळे इथून पुढे उत्सव साजरा करायचा असेल तर पूर्णपणे लाऊडस्पीकर मुक्त स्वरूपात साजरा करावा. माझ्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याला त्रास देऊ. हा व्हिडिओ बघा आणि हा आरडाओरडा बघा. बोलणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे विद्यानंद बापट. पुणे महापालिकेमध्ये गणेश मंडळांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक होती आणि यावेळी बैठकीमध्ये तुफान राडा बघायला मिळाला. आता इथूनच खरं तर या विषयाला सुरुवात झाली की गणेशोत्सवामध्ये DJ आणि डॉल्बी हवी का, आणि आता त्याच्यावरनं पुण्यात अक्षरशः रामायण घडतंय. बरं, यात नेमकं काय काय होतंय आणि काय काय घडणार आहे हा सगळा विषय मी तुम्हाला सांगते. तुम्ही बघताय थिंक टुडे आणि सुरुवात करूया आजच्या विषयाला. पहिल्यांदा बघूया पुणे महापालिकेमध्ये नेमकं काय घडलं. तर PMCमध्ये गणेशोत्सवाच्या तयारी संदर्भात विशेष बैठक झाली आणि बापट नावाची व्यक्ती त्या बैठकीला गेली होती. त्यांनी या गणेशोत्सवामध्ये लाऊडस्पीकरला बंदी असावी अशी भूमिका मांडली. त्यांच्या या मागणीवरती गणेश मंडळाच्या प्रतिनिधींनी जोरदार आक्षेप घेतला. मंडळांनी विशेषतः DJ आणि म्युझिक सिस्टीमवरती निर्बंध नकोत अशी भूमिका घेतलेली त्यावेळी दिसून आली आणि परिस्थिती कुठेतरी अवघड होत होती. तापल्यानंतर PMCच्या अधिकाऱ्यांनी बापट यांना बैठकीतनं बाहेर नेलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर बापट यांचा युक्तिवाद असा आहे की सार्वजनिक गणेशोत्सवाला सुमारे 125 वर्षांचा इतिहास आहे, पण लाऊडस्पीकरचा वापर हा गेल्या 35 ते 40 वर्षापासून प्रचंड वाढलाय. त्यामुळे लाऊडस्पीकर हा काही गणेशोत्सवाचा भाग नाही, तो अनिवार्य सुद्धा नाही. त्यांनी सोलापूरप्रमाणे पुण्यातही ध्वनिक्षेपकांवरती निर्बंध घालण्याची मागणी केली आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. पुणे हे खरं तर IT हब आहे. अनेक लोक हे US, UK किंवा ऑस्ट्रेलियन शिफ्टमध्ये काम करत असतात. त्या पद्धतीने त्यांचं वर्क फ्रॉम होमसुद्धा मोठ्या प्रमाणावरती पुण्यामध्ये सुरू असतं. त्यामुळे साधारणपणे 2000 सालच्या आवाजाच्या नियमांचं वेळापत्रक हे आजच्या पुण्याच्या आवाजांसाठी अपुरं आहे असा दावासुद्धा त्यांनी केला आणि त्याच्यावरती जसे ते बोलू लागले तशा अनेक गोष्टी घडल्या. नेमकं तिथे काय घडलं बघूया. ध्वनी प्रदूषणाची शर्त होतं गणेशोत्सवाच्या काळात. स्टँड अलोन लाऊडस्पीकर त्या उत्सवाचे 10 दिवस वाजवतात आणि शेवटचे 2 दिवस तर 24 तास जवळजवळ वाजवतात. तर यामुळे इथून पुढे उत्सव साजरा करायचा असेल तर पूर्णपणे लाऊडस्पीकर मुक्त स्वरूपात साजरा करावा. 2 दशक पण आमच्या निवडत आहे, पण निदान स्वस्त म्हणून पहिले लाऊडस्पीकर हद्दपार करावे, नंतर 2 तास हद्दपार करावे. शांततापूर्ण पद्धतीने आज एका वृत्तवाहिनीशी सुद्धा बापट यांनी संवाद साधला आणि त्यावेळी त्यांना मुलाखतकाराने विचारलं, पण पुण्याची ही जर वैभवशाली परंपरा पुढे जात असेल तर त्याला तुम्ही खो घालताय असं वाटत नाही का? तर त्यावरती त्यांनी असं उत्तर दिलं की अजिबात नाही, कारण की आमची मागणी अशी आहे की नागरी समस्यांच्या संदर्भामध्ये सण उत्सवांच्या सबबीखाली तुम्ही ध्वनी प्रदूषण आणि रहदारीला अडथळा निर्माण करून आजूबाजूच्या नागरिकांना वेठीस धरता. आता आमचा आक्षेप असा आहे की आमचा सण उत्सव साजरा करण्यावरती आक्षेप नाहीये, पण त्याला विरोध करतोय असं आम्हाला वाटत नाही. यावरती पत्रकारांनी परत त्यांना विचारलं की तुमची मागणी हीच आहे की DJ बंद करा, लाऊडस्पीकरचा वापर करू नये आणि रहदारीला अडथळा येईल अशा पद्धतीचा मंडप घालू नये. यासोबतच निवडणुका आपण रहदारीला अडथळा येणार नाही अशा पद्धतीने काढावी असं तुमचं म्हणणं आहे. तर त्याच्यावरती त्यांनी उत्तर असं दिलं की मिरवणुकांवर तर आक्षेप आहेच, कारण पेठांमधले जुन्या पेठांमधले जे रस्ते आहेत ते 100-200 फुटांचे हमरस्ते नाही आहेत. तिथे साधारणपणे 30-40 फुटांचे रुंद रस्ते असतात. त्यामुळे तिथे मिरवणूक काढायला लागलं की अख्खा रस्ता बंद होतो आणि रस्ते हे रहदारीसाठी बांधलेले असतात. त्यामुळे मिरवणूक काढताना सुद्धा काळाच्या ओघामध्ये हे बदल लक्षात घेऊन पुणे शहराची प्रचंड वाढ झालेली लक्षात घेऊन त्यांनी पूर्वीच्या जुन्या पुण्याच्या रस्त्यांवरून मिरवणुका काढण्याचा जो आग्रह आहे तो सोडून द्यावा, दुराग्रह सोडून द्यावा. जशी अवजड वाहनांची वाहतूक शहराच्या बाहेरून वळवली जाते तशा या उत्सवांच्या मिरवणुका शहराच्या बाहेरून रिंग रोडने वळवल्या जाव्यात. तिकडच्या इंद्रायणी, पवना किंवा ज्या नद्या आहेत तिथे विसर्जनासाठी कृत्रिम हौद उपलब्ध करून द्यावेत, जेणेकरून नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घेऊन सार्वजनिक उत्सव साजरा केला जावा. आता बघूया पुण्याच्या मिरवणुका साधारणपणे कुठे आणि किती तास चालल्या. 2022 मध्ये सुमारे 31 तास
त्यानंतर 23मध्ये 28 तास 40 मिनिट, 24मध्ये 28 तास 45 मिनिट आणि 2025मध्ये 32 तास 23 मिनिट. सोलापूरला जमलं, पुण्याला का नाही? खरं तर सोलापूरचा DJ डॉल्बी मुक्त गणेशोत्सवाचा निर्णय 2025मध्ये झाला, पण तो मंडळाचा स्वैच्छिक निर्णय नव्हता. प्रशासनाने त्यासाठी आदेश काढले होते. सोलापूरमध्ये नेमका काय निर्णय झाला आधी बघूया. 31 ऑगस्ट 2025ला सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये डॉल्बी साऊंड सिस्टीम आणि लेझर लाईट शोला बंदी घालण्याचा आदेश दिला. DJ आणि मोठ्या आवाजाच्या साऊंड सिस्टीमला परवानगी नव्हती, मात्र नियमांनुसार स्पीकरसाठी परवानगी देण्यात आली होती. गणेश विसर्जनाबरोबरच ईद ए मिलादच्या मिरवणुकीतही DJ आणि लेझरला निर्बंध लागू करण्यात आले होते. प्रशासनाच्या या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या मंडळी आणि DJ वाल्यांवरती पोलिसांनी कारवाई केली. परिणामी 2025मध्ये म्हणजे मागच्या वर्षी सोलापूरची गणेश विसर्जन मिरवणूक महाराष्ट्रातली 100% DJ फ्री मिरवणूक ठरली. तर आता हा निर्णय नेमका का झाला? कारण यामागे DJ फ्री सोलापूर ॲक्शन कमिटी यांचा सहभाग होता. या नागरिकांच्या आंदोलनाचा मोठा दबाव होता. डॉक्टर, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि नागरिक या मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. एका दिवसामध्ये 42हून अधिक स्वाक्षऱ्या जमा झाल्याचा दावा या समितीने केला. म्हणजेच सोलापूर मॉडेलचा उपयोग त्यावेळी करण्यात आला. आता हा फॉर्म्युला काय होता? तर एक तर नागरिकांचा दबाव आला, मग प्रशासनाने आदेश दिला, पोलिसांनी अंमलबजावणी केली, मंडळांनी सहभाग घेतला आणि DJ डॉल्बी फ्री मिरवणूक झाली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2025चा आदेश हा गणेशोत्सवापुरताच होता. त्यामुळे शहरामध्ये तात्पुरती DJ बंदी होती, हा कुठलाही कायदा नाही. त्यामुळे DJ मुक्ती कायमस्वरूपी करण्याची मागणी आता पुढे होतीये. आता या सगळ्यावरती पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे या प्रचंड ट्रोल होत आहेत. त्यांनी सोशल मीडियावरती एक प्रतिक्रिया दिली आणि त्याच्यावर ज्या काही कमेंट्सच सांगतायत की पुणेकरांना नेमकं काय वाटतंय. त्यांनी आपल्या सोशल मीडियावरती अर्थात फेसबुकवरती असं लिहिलं की पुण्यातील माझ्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना कुठलाही त्रास होणार नाही. खालच्या कमेंट 2-4 मी तुम्हाला सांगते. वर्षा मराठे कुलकर्णी या असं म्हणतायत. आणि सामान्यांचं काय? लहान मुलांना शाळेत पोहोचायला 10 मिनिटाच्या अंतराला तास जातो, त्याचं काय? असा प्रश्न जो आहे तो विचारलेला आहे. यानंतर अभिजित कानिटकर यांची एक कमेंट आहे अशा एका युजरची आणि ते असं म्हणतात, पुढच्या वेळी तुमची सत्ता येणार नाही याची आम्ही एक सामान्य नागरिक, एक RSS सपोर्टर, एक पक्का हिंदुत्ववादी म्हणून नक्कीच प्रयत्न करू. आम्हाला तुम्ही नको आहात. तुम्हाला नागरिकांचे हित कळत नाही. विसर्जन मिरवणुकीत बाप्पा 4 दिवस ताटकळत बसला तरी चालेल, पण DJ वाजायला पाहिजे. स्पीकरच्या भिंतीआड बाप्पा कुठेतरी कोपऱ्यात दिसेनासा झाला तरी चालेल, पण DJ वाजायला पाहिजे. बावळट भाविकांना हात जोडण्यासाठी बाप्पाचं दर्शन होण्याआधी DJचं नाव वाचता वाचता लेझर लाईटने डोळे फुटले तरी चालेल, पण DJ वाजला पाहिजे. लोकांचे कान फुटले तरी चालतील. नाचताना रील बनवण्यासाठी हजारो लाखो जण येऊन चेंगराचेंगरी झाली तरी चालेल, पण DJ वाजला पाहिजे. दारू पिऊन, गुटखा आणि ड्रग्स खाऊन शिवीगाळ करत, आईमाई काढत मिरवणुकीत पोरं नाचली पाहिजेत, त्यासाठी DJ वाजला पाहिजे. बाकी मूर्ख नागरिकांना इलेक्शनला हीच पोरं पैसे वाटायला आणि इतर कामांना मदत करतील, पण त्यांच्यासाठी हा DJ वाजला पाहिजे. बिचाऱ्या महिला, पुरुष, पोलीस भाविकांचे ब्लड प्रेशर वाढू देत, नाहीतर त्यांच्या पायांचे, कमरेचे तुकडे पडू देत. त्यांना झोप, आराम मिळाली नाही तरी चालेल, पण DJ वाजला पाहिजे. 125-150 वर्षापासून चालत आलेल्या मिरवणुकीत 20-30 वर्षांपासून सुरू झालेल्या DJ संस्कृतीचा आदर आणि मान राखायला पाहिजे आणि DJ वाजला पाहिजे. अशा पद्धतीची एक तिरकस पुणेरी भूमिका, पुणेरी टोले म्हणून ज्यांना ओळखलं जातं, तर अशी भूमिका सुद्धा एका युजरने व्यक्त केलेली आहे. उत्कर्ष तांबे असं या युजरचं नाव आहे. आणि या सगळ्यावरती आता गणेशोत्सवामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे ऋषिकेश बालगुडे यांच्याशी सुद्धा आम्ही बोललोय. ते नेमकं काय म्हणताय? दरवेळेस दहीहंडी गणेशोत्सव आलं की यांना हे सुचतं, बाकीच्या वेळेस सुचत नाही. म्हणजे इतरत्र तुम्ही बघायला गेलं तर उत्सव असतील, इतर पुण्यतिथी असेल, जयंती, आमचा कोणालाही विरोध नाही, पण त्या ज्या भिंती उभ्या राहतात, त्या ज्या भिंती, त्याला त्यांचा विरोध होता, त्याचा त्रास होत होता. इतरत्र पण नागरिकांना त्रास होतो. आत्ता गेल्या वर्षीच एका जयंतीच्या निमित्त सदाशिव पेठेमध्ये एक महिला पोलीस कर्मचारी चक्कर येऊन पडली. त्यावेळेस पोलिसांनी का बरं तिथं कारवाई केली नाही? त्यांना त्यावेळेस तिथं स्पीकर दिसले नाही. फक्त काय झालं की गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता, दहीहंडी मंडळाचा कार्यकर्ता ह्यांच्यावर स्पीकरच्या बाबतीतला गुन्हा दाखल होतो.
आता त्यांनी त्या बापटग्रस्तांनी सांगितलं की ढोल ताशाचा पण आम्हाला त्रास होतो. ढोल ताशाची परवानगी कोण देतं? पोलीस देतात प्रॅक्टिससाठी. ज्यावेळेस प्रॅक्टिससाठी देतात, तुमचा काय संबंध आहे त्याच्याशी? आमचं समजा गणेश उत्सवाला भरडलं जातं ना, त्यात 200-250 ढोल तिथं ज्यावेळेस प्रॅक्टिस होतात, त्यांची तक्रार आहे शनिवार नारायणची, इतरत्रची पण असत. त्यांचं म्हणणं आहे की हे महिना 2-2 महिने आधी तक्रार करतात. बरं ठीक आहे, आम्ही म्हणतच नाही आमकी त्याचा त्रास होतो, पण ते जे डेसिबल आहे ते डेसिबल तुम्ही स्पीकरच्या बाबतीत पण मोजताय, पण ढोल ताशाच्या बाबतीत पण मोजत नाही. मग ढोल ताशाचं स्पीकर पण मोजलं पाहिजे ना. आता अजून एक मुद्दा चर्चेमध्ये आला आहे आणि तो आहे प्लाझ्मा स्पीकरचा. आधी जाणून घेऊया प्लाझ्मा स्पीकर म्हणजे काय. म्हणजे साधारणपणे ना पारंपरिक पद्धतीने स्पीकर किंवा जे असतात व्हॉइस कॉईलऐवजी अतिशय उच्च विद्युत दाबामुळे तयार होणाऱ्या प्लाझ्मा आर्कच्या माध्यमातून ध्वनी निर्माण करण्याची जी यंत्रणा असते, जी तंत्रज्ञानाची संकल्पना आहे, त्याला म्हणतात प्लाझ्मा स्पीकर. आता पुण्यामध्ये 2025मध्ये प्लाझ्मा स्पीकरवरती पोलिसांनी गणेशोत्सवामध्ये बंदी घातली होती. इतका जोरात आवाज होतो, अक्षरशः शब्दशः कान ठळ्या बसतात, आपण ऐकूच शकत नाही. म्हणजे सोप्या भाषेत बघा, DJ, ॲम्प्लिफायर, स्पीकर यांनी कोन हालतो आणि मग आवाज येतो. प्लाझ्मामध्ये काय होतं तर हाय व्होल्टेजमध्ये इलेक्ट्रॉनिक डिस्चार्ज होतो आणि प्लाझ्मामध्ये ध्वनी निर्माण केल्या जातात, म्हणजे लाईट ध्वनी निर्माण केले जातात. तो इतका जोरात असतो की अक्षरशः कानाचे पडदे फाटू शकतात. त्यामुळे 2025मध्ये पोलिसांनी सांगितलं की प्लाझ्मा स्पीकरमधनं अत्यंत तीव्र आवाज निर्माण होऊ शकतो आणि त्याच्यावरती आम्ही बंदी घालतोय. आता काही बातम्यांमध्ये असं पण आलेलं आहे की प्लाझ्मा जवळपास 150 ते 160 डेसिबलपर्यंतची त्याच्या साऊंड वेव्स जातात. त्यामुळे आम्ही तो वापरत नाही असं म्हणणं जे आहे ते जिल्हा साऊंड आणि लाईट असोसिएशनने मांडलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही प्लाझ्मा वापरत नाही, पण बाकीच्या गोष्टींवर तुम्ही बंदी घालू नका, अर्थात त्यांचा तो पोटाचा मुद्दा आहे. आता DJ डॉल्बीवर बंदी हवी की नाही यावरती पुण्यात 2 गट निर्माण झाले. काहींचं म्हणणं आहे की DJ आणि डॉल्बी नको, तर काहींचं म्हणणं आहे की 10 दिवसांचा तर प्रश्न आहे, फक्त हिंदू सणांनाच हे नियम आहेत का, असा सुद्धा मुद्दा काहींनी उपस्थित केला आहे. राजकारणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर DJ नको म्हणून कुठलाही राजकीय पक्ष, राजकीय नेता, राजकीय कार्यकर्ता हा रस्त्यावर येईल अशी शक्यता जवळपास शून्य आहे. लक्षात घ्या, गणेश मंडळं ही एक गठ्ठा मतांची लॉटरी आहे आणि अर्थात म्हणजे ती लागण्यासाठी बरंच काय काय करावं लागतं, ते पुन्हा कधीतरी सांगेन, पण ती कोणी सोडत नाही. त्यामुळे पुण्यामध्ये आणि राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे. हिंदुत्ववाद हा त्यांच्या हृदयाजवळचा विषय, काय वेगळं सांगायची गरज नाही. स्वतः महापौर अत्यंत प्रखर हिंदुत्ववादी विचारांच्या म्हणून सगळ्यांना माहिती आहे. मग जिथे आपलं सरकार आहे म्हणजे त्यांचं सरकार आहे, त्यांची पालिका आहे, त्यांच्या विचारांची पालिका आहे, आणि मग अशा वेळी हिंदू सणांवर बंधनं कशी, आणि हे असले प्रश्न टाळण्यासाठीच DJ बंदी होईल याची शक्यता फार धूसर आहे. पण आता या सगळ्याच्या विरोधामध्ये पुणेकर रस्त्यावरती उतरणार का? कार्यकर्ता काय असतं, किमान उत्सव काळामध्ये ॲक्टिव्ह असतो. जेव्हा आंदोलन करण्याची वेळ येते तेव्हा तुम्हाला वेळ द्यावा लागतो, ताकद घालावी लागते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काम थांबवून रस्त्यावरती उतरावं लागतं. तर काहीतरी होऊ शकतं, किमान विचार होऊ शकतो. नागरिक एकत्र येऊन जेव्हा कृती होतील तेव्हा त्याची अंमलबजावणी होऊ शकते. जर उद्या ते तसं झालंच नाही, म्हणजे सोलापूरचं दरवेळीच पॅटर्न आपण म्हणतो, पण सोलापूर पॅटर्न त्याच्यामुळे प्रसिद्ध आहे की सोलापूरमध्ये अशा पद्धतीने लोकांनी एक मोठा प्रखर मोर्चा काढला होता. पुणेकरांनी असं काही केलं तर किमान विचार होऊ शकेल आणि गोष्टी होऊ शकतील. पण असं काहीही न करता फक्त सोशल मीडियावरती पिटिशन दाखल करून जर त्यांना असं वाटत असेल की आपण एक गुगल फॉर्म फिरवू किंवा अशा पद्धतीने एकत्र येऊ, तर त्यांनी काही म्हणजे सोशल मीडियावर एकत्र येऊन गोष्टी होतील, तर तसं होत नाही. तुम्हाला फिजिकली पण एकत्र यावं लागतं आणि फिजिकली येऊन काही गोष्टी मांडाव्या लागतील. आता पुणेकर नेमकं काय करतात, कारण गणेशोत्सवाला अजून जवळपास माझ्या माहितीप्रमाणे एक 18-19 दिवस बाकी आहेत. 18-19 दिवसात खूप गोष्टी बदलू शकतात. काय होतं आपण बघत राहू, पण तुम्ही त्यासाठी बघत राहा रोज रात्री 8 वाजता थिंक टुडे आणि त्यासोबतच थिंक TV.